10th सायन्स मध्ये आज आपण फर्स्ट चॅप्टर, मुद्दाम अगोदर सेकंड घेतला, आता फर्स्ट ग्रॅव्हिटेशन शिकणार आहोत. टाका हेडिंग सगळेजण. ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये सुरुवातीलाच काही क्वेश्चन्स आहेत, 9th सायन्सवर आधारित आहेत. पहिला क्वेश्चन लिहून घ्या त्याच्यातला. व्हॉट आर द डिफरंट इफेक्ट्स ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अ ऑब्जेक्ट? एखाद्या ऑब्जेक्टवर जर फोर्स अप्लाय केला तर काय काय बदल होतो? इकडे आहे का? कुठलाही ऑब्जेक्ट असेल, फुगा आहे माझ्या हातामध्ये, गोल आहे फुगा, मी जर दोन्हीकडून फोर्स अप्लाय केला तर त्याची शेप आणि साइज चेंज होते का? म्हणजे एक पॉइंट काय, व्हेन वी अप्लाय द फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट चेंज इट्स साइज अँड ऑल्सो शेप. बरोबर आहे. फुटबॉलची मॅच बघितला कधी? खेळाडू बॉल खेळत असताना उत्तम उदाहरण आहे याच्यात फोर्स बद्दलचं. एखादा जोरात शॉट मारतो, त्याची स्पीड वाढते. एक जण ती शॉट लगेच थांबवतो, गोलकीपर असतो, हातात बॉल घेतो, पकडतो, म्हणजे त्याची स्पीड 0 करतो. बरोबर आहे. एखादा खेळत खेळतच त्या बॉलला डायरेक्शन चेंज करतो, पुढून आलेला विरोधीचा खेळाडू आला की त्यानं लगेच ती बॉलची डायरेक्शन चेंज करतो. म्हणजे आपण एखाद्या ऑब्जेक्टवर जर फोर्स अप्लाय केला, साइज आणि शेप मध्ये चेंज होतो, त्याच्या डायरेक्शन मध्ये चेंज होते, त्याच्या स्पीड मध्ये चेंज होते. असं तुम्ही ऐकलेलं आहे का? सगळ्यात चांगलं उदाहरण फोर्स बद्दलचं म्हणजे फुटबॉलची मॅच. आलं का लक्षात? लिहा. When we apply the force on an object, comma, displacement of object takes place. जागा बदलते त्या ऑब्जेक्टची. डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट टेक्स प्लेस, कॉमा, चेंज इन अ शेप अँड साइज, चेंज इन अ शेप अँड साइज ऑफ एन ऑब्जेक्ट and also change the direction of motion of object. And also change the direction of motion of object. दूसरा क्वेश्चन लिहा. व्हाट टाइप्स ऑफ फोर्सेस आर यू फैमिलियर विथ? आर यू फॅमिलियर विथ? हे बघा, ही पेन आहे. ही पेन जर मी वरून असं सोडलो, बरोबर, खालीच येते, क्रॉसला पडत नाही, इकडं पडत नाही, कुठं पडते? खाली पडते. म्हणजे याला कोण अट्रॅक्ट करताय? फरशी, अर्थ अट्रॅक्ट करतो. याला कोण अर्थ करतो? अर्थ, पृथ्वी अट्रॅक्ट करते. आणि ते अट्रॅक्ट करणारा जो फोर्स आहे त्याच फोर्सला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
आपण एखाद्या भिंतीमध्ये खिळा मारतो, खिळामध्ये जातो किंवा एखादा खिळा वाकडा होतो, मेकॅनिकल फोर्स. बरोबर आहे. कोणता फोर्स? मेकॅनिकल फोर्स. बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड फोर्स माहित आहे? बॅलन्स्ड फोर्स कुणाला म्हणायचं आणि अनबॅलन्स्ड कुणाला म्हणायचं? कॅरम मध्ये जे आपण खेळतो तो बॅलन्स्ड फोर्स असतो. बरोबर आपण तेवढाच फोर्स लावतो की गोट त्या होलमध्ये गेली पाहिजे. फुटबॉलचे मॅच मध्ये किंवा बॉलर बॉलिंग टाकत असताना तो बॅलन्स्ड नाही, अनबॅलन्स्ड, जास्तीत जास्त स्पीडनं टाकावं म्हणतो तो. मेकॅनिकल झाला, ग्रॅव्हिटेशनल झाला, बॅलन्स्ड झाला, अनबॅलन्स्ड झाला. मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक फोर्स. बरोबर आहे. कुणाला म्हणायचं मॅग्नेटिक फोर्स? मॅग्नेट आहे आपल्याकडे, बरोबर आहे. आणि आपण ते तुम्हाला हे माहित आहे का, म्हणजे हा जो भंगार लोखंडाचा भाग राहतो, हे सगळं एका जागी आणून टाकल्यानंतर एखाद्या ट्रकमध्ये भरायचं असेल तर माणसा भरू शकत नाहीत, कारण ते वाकड्या तिकड्या गोष्टी राहतात आणि ते उचलताना हाताला इजा वगैरे होते. त्याच्यासाठी मॅग्नेटिक क्रेन असतो. काय असतो? मॅग्नेटिक क्रेन. क्रेन माहित आहे ना? मग त्याला एक असं व्हील असते, चाक मॅग्नेटचं, किंवा मग ते इलेक्ट्रिक मॅग्नेट असते. ते मॅग्नेट तिथं जाणार. तुम्हाला शिकायचं आता या सगळ्या पुढे धड्यामध्ये. बटन ऑन केलं की त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम तयार होते, सगळ्या वस्तू त्याला चिटकतात. ते क्रेन उचलायचं आणि ट्रकमध्ये ठेवायचं, बटन बंद करायचं. बटन बंद केलं की त्याचा मॅग्नेटिझम जाणार, त्या वस्तू त्याच्यापासून दूर होणार. असंच करून त्या वस्तू भरल्या जातात. ह्याला म्हणलं जातं मॅग्नेटिक फोर्स. आणि मॅग्नेट नसणाऱ्या फोर्सला नॉन मॅग्नेटिक फोर्स. असे तुम्हाला जेवढे माहिती आहेत त्याची लिस्ट लिहा म्हणले, फक्त लिहा. द टाइप्स ऑफ फोर्सेस आर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, कॉमा मस्कुलर फोर्स, कॉमा मेकॅनिकल फोर्स, कॉमा मॅग्नेटिक फोर्स, कॉमा फ्रिक्शन फोर्स, FRICTION फ्रिक्शन फोर्स, कॉमा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, कॉमा बॅलन्स्ड फोर्स and unbalanced force. तीसरा क्वेश्चन लिहून घ्या. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुणाला म्हणायचं का? मी मग दाखवले आता. मी पेन सोडले की खाली पडते, याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. म्हणजे काय, कुणाला म्हणायचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स? ऐका, असं म्हणता येईल का बघा. द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ टू पुल द ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ. बरोबर. हे फोर्स कोण अप्लाय करायला? पेन अप्लाय करले का अर्थ? अर्थ. आणि कशासाठी? पुल द ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ, ते स्वतःकडे ओढण्यासाठी. त्याला का म्हणा? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कुणाला सांगा? द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ
pull the object towards itself is known as gravitational force. Right? लिहा. The force applied by the earth to pull PULL the objects towards itself is known as gravitational force. बऱ्याच वेळेस असं म्हणलं जात आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज कॉल्ड युनिव्हर्सल फोर्स. इट इज नॉट अप्लिकेबल ऑन ओनली अर्थ, इट इज ऑल्सो अप्लिकेबल ऑन इन युनिव्हर्स, विश्वात पूर्ण. समजा आपण या ठिकाणी अर्थवर आहोत आणि एक व्यक्ती मूनवर आहे, चंद्रावर आहे, तर त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये सुद्धा एक फोर्स आहे, त्याला सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतात. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज नॉट लिमिटेड टू ओनली अर्थ, इट इज युनिव्हर्सल फोर्स. व्हाय इट इज कॉल्ड युनिव्हर्सल फोर्स? बिकॉज द फोर्स acting between two objects in universe. If one object is present on earth, another object is present on sun or moon, the force between them is also called as a gravitational force. लिहा, खाली वाक्य स्टार करून लिहा. Gravitational force is the universal force comma and it acts not only between two objects on earth but also between any two objects in the universe. बघा आता काय दिले तिथं पुस्तकामध्ये बघा. ॲज वी हॅव लर्न द फेनॉमेनॉन ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. हे कोण काढलेलं आहे शोधून? आयझॅक न्यूटन. ॲज द स्टोरी गोज, एक त्याला कहाणी आहे, स्टोरी आहे. He discovered the force by seeing an apple fall from a tree on the ground. He wondered why all apples fall vertically downward and not an angle to the vertical. Why they do not fly off in horizontal direction? सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता. बसल्यावर त्याला सफरचंद खाली पडला. आपण राहतो तर गपचिप घेऊन ठेवला असतो, कोण बघणार तर गेले म्हणला असतो. अजून असू द्या, जोकचा भाग बाजूला राहू द्या. त्या न्यूटनला वाटलं की हा जो ऍपल आहे तो व्हर्टिकलच का, क्रॉस अँगल मध्ये का नाही गेला, असाच हॉरिझॉन्टल लाईन मध्ये का नाही गेला, हे त्याच्या डोक्यात प्रश्न तयार झाले. बरोबर. बघा, आफ्टर मच थॉट, जास्त विचार केल्यावर, ही केम टू द कन्क्लुजन, तो एका कन्क्लुजन वर आला.
The earth must be attracting the apple towards itself and this attractive force must be directed towards the center of the earth. तो जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो अर्थच्या सेंटरमध्ये आहे म्हणून तो व्हर्टिकलीच जातो. एखादी वस्तू सरळच का पडते याचं कारण म्हणजे द फोर्स ऍक्टिंग फ्रॉम सेंटर ऑफ द अर्थ. तो इथं वरी नाही, तो फोर्स कुठं आहे? तो अर्थ म्हणजे एक गोल वस्तू आहे, त्याच्यामधल्या सेंटर म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू जसा असतो सेंटर, तिथून तो अट्रॅक्ट करतो म्हणून तो परफेक्ट व्हर्टिकल येतो. फिगर 1.1 on the left shows an apple tree on the earth. The force on an apple on the tree it's towards the center of the earth along the perpendicular from the position of the apple to the surface of the earth. The figure also shows the gravitational force between earth and moon. त्या फिगर मध्ये वर एक चंद्र दिसलेला आहे बघा, त्याच्यामध्ये म्हणजे त्या झाडाच्या सफरचंदामध्ये आणि अर्थ मध्ये सुद्धा फोर्स आहे, त्याच्याबरोबर त्या मून आणि अर्थ मध्ये सुद्धा आहे. त्याला सांगायचंय काय माहिती आहे का, तिचे तुम्ही आत्ता वाक्य लिहिलं बघा कोणतं, नॉट ओनली टू ऑब्जेक्ट्स ऑन अर्थ बट टू ऑब्जेक्ट्स इन युनिवर्स. असं नाही की पृथ्वीवरल्या दोन वस्तूमध्येच ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो युनिवर्स, ते सांगायचा प्रयत्न आहे त्याच्यात. न्यूटन थॉट दॅट इफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ऍक्ट्स ऑन ऍपल ऑन द ट्री at a different heights from the surface of earth, can it also act on object at even greater height much farther away from the earth, like for example the moon, can it acts on the even further objects like the other planets and the sun. एक सोपं उदाहरण सांगतो. एक बिल्डिंग आहे, समजा ह्याच आपल्या बिल्डिंग मध्ये वरी 4थ्या मजल्यावर एक पाण्याचा हौद आहे, त्या हौदामधून एक पाईप काढला पाण्याचा, पहिल्या मजल्यावर एक तोटी सोडलेली आहे, दुसऱ्या मजल्यावर एक तोटी आहे, तिसऱ्या मजल्यावर एक तोटी आहे. पाणी येत असताना पहिल्या मजल्यावरची फास्ट का दुसऱ्यावर फास्ट का तिसऱ्यावर फास्ट? मी का म्हणलो वरून म्हणलो मी, 4थ्या मजल्यावर पाण्याची टाकी आहे, पाईपाला तोट्या बसवलेल्या आहेत, हे आता आपला ग्राउंड फर्स्ट सेकंड, पाणी कुठं फास्ट येईल? तुम्हाला वाटतंय की टाकीच्या खालच्या फ्लोअर मध्ये अंतर कमी आहे म्हणून फास्ट येईल, दुसऱ्याकडे जरा तर उलट आहे, जे खाली ग्राउंड फ्लोअरला जी तोटी आहे त्याची स्पीड सगळ्यात जास्त राहते, कारण जेवढी वस्तू वर 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 जाईल तेवढा फोर्स जास्त अप्लाय होत असतो. पण आपलं कन्क्लुजन का असतंय, जवळ आहे म्हणून फास्ट येत असेल? नाही. बघ सगळ्यात ग्राउंड फ्लोअरच्या तोटीला पाणी का बरं जास्त येत आहे? कारण त्याच्यामध्ये जे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे तो जास्त अप्लाय झालेला आहे. आलं का लक्षात? असे भरपूर एक्झाम्पल आपल्याला बघायचे आहेत. अजून एक वाक्य लिहा फक्त, the phenomenon of gravitation was discovered by Sir Isaac, Isaac. आपल्याकडे नाव पाठ राहतं इसाक म्हणतो आपण त्याला, इसाक नाही बरं का ते, आयझॅक न्यूटन. कळलं? नेक्स्ट काही प्रश्न आहेत, कॅन यू रिकॉल? न्यूटनचे लॉ आहेत तिन्ही पण, ते उद्याच्या पिरियडमध्ये बघूयात.